सही इथे शैक्षणिक स्थळांची ऐतिहासिक स्थळांचं घ्यायला पाहिजे. पण जवळपास तुम्ही बघताय की 8-10 हजार मुलांना GR हा सर्वांना माहिती आहे. GR डावलून पालिका जो उपायुक्त असतील किंवा शिक्षणाधिकारी असतील त्यांनी नेमकं कारण काय तिथे वेळ संख्या निर्माण होते. आणि कसं आहे उन्हाळा एवढा जास्त आहे, ऊन एवढं कडक होत आहे, तर जवळपास 2-2.5 हजार मुलांना आपण मॅनेज करू शकू का? कसं आहे हे शाळांच्या स्तरावर केलं असतं. एखादी शाळा आहे म्हणतात शाळेची कॅपॅसिटी असते 200-300 मुलांची, त्यांनी जर समजा 5 ते 10वीच्या मुलांना 100-150 मुलांना ते नेऊ शकतात आणि सुरक्षितरित्या आणू शकतात. तुम्ही जवळपास 2200 मुलं एकाच दिवशी नेतात, तेवढी कॅपॅसिटी आहे का आपली की आपण त्या मुलांकडे नीट काळजी घेऊ? तर त्या संदर्भात आमची शासन निर्णय साहेब आहेत. आणि कसं आहे मुळात हे इमॅजिन आहे ॲडव्हेंचर पार्क आहे. तुम्ही जर बघितलं पुणे विभागाने पण शिक्षण विभागाच्या परिपत्रक काढलं, त्यात क्लिअरली लिहिलेलं आहे की वॉटर पार्क ॲडव्हेंचर पार्क इथे नेण्यात येऊ नये. आणि असे सगळे जसे सगळ्या गाईडलाईन असताना त्या गाईडलाईन बरोबर तिथेच का नाही स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्ही ॲडव्हेंचर पार्क इथे नेऊ नका. इथेच जर म्हणजे कसं आहे ॲक्च्युली पिकनिक ह्या शाळा स्तरावर व्हायला पाहिजे. ह्याचा निर्णय जर उपायुक्त आणि जर शिक्षणाधिकारी जर त्यांच्या स्तरावर घेत असेल आणि ते नियम जे सर्व त्या नियम आहेत ते नियम डावले तर एवढी हिंमत का होते एवढी हिंमत काय केली? तर त्या संदर्भात आमचं म्हणणं आहे की जो मुलाचा मृत्यू झालेला आहे तर त्या संदर्भात आपण दोघांनाही आणि मुख्याध्यापक संबंधित शाळा एकाने तुम्ही निलंबित करावे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. आणि जे पालक आहेत ते पालकांची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नाही आहे तर त्यांनाही आपण एक भरीव मदत करावी. आणि तसेच आपण जर ह्या खाजगी शाळा आम्ही ऐकतोय खाजगी शाळा ही काही तिकडे गेलेल्या आहेत ॲडव्हेंचर पार्कला, तर त्यांचे तुमच्याकडे प्रस्ताव आलेले का या पिकनिकला नेण्यासंदर्भात त्यांना आपण परवानगी दिलेली आहेत का? महानगरपालिकेच्या नियमित त्यांना परवानगी दिलीत का जे त्याच्या शाळा आहेत खाजगी शाळा? तर त्या जर दिल्या असतील तर तेही चुकीचं आहे. आणि ह्याच्या पुढे अशी कुठलीही नवीन मुंबईची कोणतीही खाजगी असेल सरकारी शाळा असेल कोणत्याही शाळेने GRचं गाईडलाईनचं तंतोतंत पालन करायला पाहिजे. जी शाळा करत नसेल तर त्यांच्यावरती कारवाईची तुम्ही अंमलबजावणी तर करा, कारवाई काय करा त्यासाठीही तुम्ही गाईडलाईन काढा त्यांना द्यावी असे माझी मेन की हा दोन्ही अधिकारी आपण काय केलं आम्हाला कल्पना दिली तर बरं होईल. आपण जे काय हे पण काढतो त्याचं ऐकलं की त्याचं टेंडर पण काढलं नव्हतं काहीतरी तर काय येते सांगतो त्याच्यात लिहिलं 2 करोड रुपये काम आहे. 2 करोड रुपयाचं आज जर तिथं माणूस गेला 800 रुपये काहीतरी त्याला चार्जेस आहेत आणि आपण तिथे एवढं मुलं पाठवले त्याचे 2000 रुपये चार्जेस म्हणजे एका मुलामागे कमीत कमी 1200 रुपये एक्स्ट्रा लावलेले पहिली गोष्ट म्हणजे महापालिका लुटायचं काम चालू आहे साहेब. इथं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्ही त्याच्यात लक्ष घालावं. आज तुम्ही गेला ज्या फुटपाथची गरज नाही ते फुटपाथ खोदायला घेतलेले आहे, ज्या सर्कलची गरज नाही तिथं सर्कल बनवायला घेतलेले आहे, जे आपले कॅमेरे आहेत आज ते सगळं बंद आहे. हजारो करोड रुपये आपण अक्षरशः पाण्यात टाकले साहेब या 5 वर्षात कोविड नंतर. काही जे मूलभूत गरजा लोकांच्या नाहीत, नगरसेवक नाहीत, प्रशासक म्हणून तुमची जबाबदारी भरपूर जास्त आहे आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी करायला पाहिजे. नुसता पैशाचा उधळ माप चालू आहे लोकांचं साहेब बस ह्या बाबतीत. तर आमचे म्हणणं आहे की तुम्ही त्या पैशाची उधळपट्टी तरी कमीत कमी तुम्हाला लोकांना एक विश्वास तयार करून द्या की आम्ही जे पैसे देतोय त्याचा खरोखर विनियोग चांगल्या पद्धतीने होतोय. अशी कुठलीच गोष्ट नाही. तो 2 करोड रुपये मुलांच्या पिकनिकसाठी आणि इमॅजिकल काही पिकनिक आहे का गड किल्ल्यांवर न्या. आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये कमीत कमी 700-800 मुलांना आम्ही गड किल्ल्यांवर नेलेलं. किती खर्च झाला साहेब आपल्याला? काही खर्च नाही होत. गड किल्ल्याने लोकांना त्याच्यात मुलांना त्यातलं नॉलेज तयार होतं. आणि इमेजिका काय कोणतरी सांगतो, कुठला तरी नेता सांगतो, कुठला तरी दबाव देतो, तुमच्यापर्यंत तो विषयच येत नाही. नंतर हे सगळं कांड झाल्यानंतर लक्षात येतं की याच्यात खूप मोठा राजकीय हस्तक्षेप आहे. चुकीच्या गोष्टी आहेत. कसं आहे हा ॲडव्हेंचर पार्कची कॉस्ट साधारण 2-2.5 हजार रुपये, पण मंगळवारचं स्पेशल पॅकेज असतं 1000 रुपये. नाही बल्कमध्ये घेतलं तर अजून कमी असतं. 800 रुपये रेट आला. 1000चं पॅकेज जर मंगळवारी असेल तर आपल्या प्रशासनाला कळायला पाहिजे की तिथं होणारी गर्दी ही सर्वाधिक असते आणि सर्वाधिक कमी रेट हा मंगळवारी असतो. तर मंगळवारी तुम्ही काय देता? तुम्ही जर बल्क तुम्ही एवढं कस्टमर त्यांना 8-10 कस्टमर तुम्ही देताय तर हे करणं पहिली गोष्ट चुकीचंच आहे. अशा गोष्टी ठिकाणी गेलंच नाही पाहिजे. राज्य शासनाचा आदेशच नाही आणि एवढ्या मुलांना घेऊन जातात तुमची परवानगी घ्यायला पाहिजे. प्रत्येक 10 मुलांमागे एक शिक्षक असणं गरजेचं आहे सर. स्वतः उपयुक्त आहे शिक्षण उपयुक्त नाही त्याच्यात नाही. चौकशीच्या अगोदर तुम्ही त्यांना सस्पेंड करायला पाहिजे किमान चौकशी पूर्ण होईपर्यंत. आपलं निवेदन मला दिलं आपल्याला मी ऐकलं
बरोबर आहे. त्याच्यात तुम्हाला मी सांगितलं की ऑलरेडी चौकशी लावलेली आहे. बरोबर आहे. 25 ला घटना बघा, घडली. 25 ला घटना आज घडली. 28 तारीख आहे. 4 दिवसामध्ये आपण आपल्या हे तर लक्षात आलेलं आहे प्रथमतः की शासन नियम जो आहे तो सांगतोय की ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि शैक्षणिक याच ठिकाणी फक्त सहलीचं आयोजन केलं पाहिजे. आता तुमच्या हे पहिल्यांदा लक्षात आलं की इमॅजिका पार्क हे कुठलं ऐतिहासिक ठिकाण आहे, तिथे जाऊन कसली शैक्षणिक माहिती मिळणार आहे. तुम्ही तात्पुरतं पहिल्यांदा चौकशी पूर्ण होईपर्यंत तर सस्पेंड करा त्यांना. जर चौकशीचे काही दिवशी आढळले तर आम्हाला हे कळेल ना. म्हणजे तुम्ही 15 दिवसात चौकशी लावली, 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे. मग 15 दिवस त्यांचं सस्पेन्शन का नाही करत आहे तुम्ही? गेले 4 दिवस आपण का थांबलात या विषयावर? मॅनिपुलेट करणार त्या शिक्षण उपायुक्त आहे आणि ते त्या खुर्चीवर आहेत आणि त्यांची चौकशी कोण करतंय? कुठली समिती आपण नेमली? मला आम्हाला नावं पण कळू दे ना. एक ॲडिशनल एमसी आहे, 2 डेप्टी एमसी आहे. कोण ॲडिशनल? ॲडिशनल एमसी राहुल देते आहे, हां. एमसी जेएमसी शरद पवार आणि रोहित फुले. बरं, त्यांचा आणि त्या कामाशी जे संबंधित माणसं आहे कुणी त्याच्यामध्ये मग तोपर्यंत यांना सस्पेंड का नाही करत? अहवाल देतात. जीआर पाळणार हे बेसिक गोष्ट आहे. चौकशीची काय गरज आहे की तुम्ही पहिले जीआरच पाळलेला नाहीये? बघा, मी तुम्हाला सांगितलं एक आपण कारवाई जेव्हा आपण वाचवतोय त्यांना, वाचवण्याचं बिचवण्याचं नाही. 3 ते 4 दिवस झालेले आहेत, आपण वाचवतोय त्यांना. लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला जे बोलायचं आपण बोलू शकता, आपण जे म्हणतात ते म्हणतात, आमचं सांगण्याचं काम आहे. एका मुलाचा बरोबर. जीव आपल्या गेला, आपण कल्पना ही 4थी घटना आहे. आपण जेव्हापासून आलोय आपल्याला लक्षात असेल वाशीमध्ये गार्डनमध्ये एका मुलाला, एक मुलगा दीपाली त्याची 3 बोटं गेली. त्याच्यावर काय कारवाई झाली अद्याप त्याची काय चौकशी झाली? ऐका माझं कम्प्लीट होतं. आपलं ऐकतो साहेब. मी फक्त 2 मिनिटं कम्प्लीट करतो. मी 2 मिनिटं कम्प्लीट करतो साहेब. त्याच्यानंतर दुसरी घटना कोपर खरणेमध्ये ते सगळं न लावल्यामुळे बिल्डरने सुरक्षिततेचे नियम, कोपर खरणेत एक पोरगा त्या खड्ड्यात जाऊन गेला. आणि ही तिसरी घटना आहे. अशी 3 अल्पवयीन मुलं पण जेव्हापासून आपण आलेला त्यानंतर ह्या 2 विषयात मागच्या आपल्याकडून काय कारवाई झाली, त्यातून कोण दोषी आढळलं, काय गुन्हा झाला, त्या समोरच्यांना मदत झाली का दोन्ही त्या पालकांना, असं कुठलीही गोष्ट अद्याप आपण सांगितलं. साधं दुखवटा सुद्धा, साधी श्रद्धांजली सुद्धा एनएमसी कमिशनर आणि एनएमसी ऑनलाईन या दोन्ही ट्विटर अकाउंटवरून अद्यापर्यंत 4 दिवसात आपण याचं साधं दुःख सुद्धा व्यक्त केलेलं नाही. ना कुठली प्रेस रिलीज काढून, ना आपण ट्विट करून, ना आपण फेसबुकला 2 गोष्टी टाकून, ना आपण इन्स्टाला टाकून. आपण बजेटच्या सादरीकरणाचे 15 रील टाकले. आपण त्याच्याबद्दलचं ट्विट करतो. आणि एक मुलगा गेलाय 13-14 वर्षाचा, त्याच्याबद्दलच्या संवेदना आपल्या काय, तर आपण प्रत्येक शिष्टमंडळ आलं की त्याला आपण सांगताय चौकशी चालू. साहेब आपण किमान बेसिक पातळीवरती आम्ही कायमस्वरूपी नाही म्हणत, आपण तात्काळ करा ना सस्पेंड. की पहिली अट ही दाखवते की तिथे नेऊच शकत नाही इमॅजिका पार्कला. त्याच्यानंतर चौकशी अजून नीट होईल ना पारदर्शीपणे. ती माणसं त्या मुद्द्यावर आहे. डीएमसीची चौकशी करणार. एमसी आणि 2 डीएमसी. अहो साहेब एक ऍडिशनल आणि 2 डीएमसी, एका डीएमसीची चौकशी करणार, एका शिक्षणाधिकाऱ्याची. विषयाची करेल. मग त्यांच्या हुद्द्यावरून तर काढा 15 दिवस त्यांना तुम्ही सस्पेंड करा ना पहिल्यांदा. आपल्याला सांगितलं. मला सांगा चौकशी अशी होती का ती माणसं त्या जागेवरती राहतील आणि चौकशी होईल? असं कुठे चौकशी समितीत असतं? डॉक्युमेंट तेच देणार ना शेवटी. पण जीआरच्या विरोधात गेले. तुम्हाला साहेब लक्षात आहे आपण वाचवतोय त्यांना स्पष्ट. आपल्याला ते नैसर्गिक मृत्यू हा विषयच नाही. 7 ते 8 हजार मुलांना त्याने वेटीस धरलं होतं. याच्याबद्दल जे आपण हे आणि उलट 10वीच्या मुलांना आपण परत नेणार होतं. आता हा दबावाने ही घटना घडली त्यामुळे 10वीच्या मुलांना आपण कॅन्सल केलंय. परीक्षेचा कालावधी आहे. हीट होतं ऑलरेडी 2 दिवस, तुम्हाला कल्पना होती. सर्पदंश पण झाला होता काही दिवस अगोदर, तुम्हाला माहिती. ती बातमी लपून ठेवली आपण आपल्या महापालिका प्रशासनाने. त्याच ठिकाणी एक मयत म्हणून मुलगा आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलं चौकशी होईल. साहेब आपण ना किमान संवेदनशीलता दाखवा. संवेदनशीलता आणि आम्ही गेल्यावर ना किमान ट्विटरवरती ना त्याचं दुखवटा तरी व्यक्त करा. कुठली प्रेस रिलीज आपल्या ट्विटरला पडलेली नाही. मी सांगतो माझ्याकडून अप्रूव्ह करून घेतली त्या दिवशी. साहेब मग पडली नसेल. तुम्ही तुमचं ट्विटर चेक करा. आता तुम्ही तुमचं ट्विटर चेक करा साहेब. हे बघ ही अशी उत्तरं साहेब आपण देताय. आम्ही काही इतर विषयांसाठी आलो. एक मुलगा गेला आपण संवेदनशीलता दाखवतो. साहेब अहो मागच्या 2 प्रकरणात सांगा आपण
मी मागच्या मंडळात आपल्याला हात जोडून आपल्या पदाचा आदर ठेवून आम्ही विचारतो आपल्याला विचारायचं की नाही आम्हाला सांगा, आम्ही जा विचारू नये आपल्याला तसं सांगा, आम्ही निघून जाऊ. गार्डन मधल्या माणसाला ऑलरेडी सस्पेंडेड आहे त्याच्यात. अहो साहेब, एक छोट्या कर्मचाऱ्याचा जीव घेऊन येणार, आताही तुम्ही मुख्याध्यापक आणि शिक्षकाला फक्त यांना सस्पेंड करणार आणि तुमचे शिक्षण अधिकारी आणि शिक्षण उपायुक्त यांना तुम्ही वाचवणार. एवढं तर आम्हाला गेल्या 2-3 घटनांवरून साहेब लक्षात येते. आपण साधी ही सुद्धा मागणी मान्य नाही करत की त्यांना तात्पुरतं तुम्ही सस्पेन्शन करावं. करायलाच पाहिजे, ऑन द स्पॉटच तुम्ही हे असं उत्तर देऊन साहेब त्याच्यात काय समाधान होणार आहे आमचं? आपण माझ्याकडे आला, आपण निवेदन दिलं की आपल्याला अहो साहेब, निवेदन द्यायची गरज नाही पडली पाहिजे होती आम्हाला. निवेदन देण्याच्या अगोदरच आपण चौकशी सुरू पण केली. त्याच्या अगोदरच तुम्ही हे करायला पाहिजे मी होतं. तुम्हाला सांगतो की तुमच्या अगोदर चौकशी सुरू केली. आपल्याला मी फोनवर पण सांगितलं, मी ऑलरेडी चौकशी सुरू केली. आपल्याला म्हणले अहो, मला भेटायची, चौकशी हा एक भाग आहे. भेटायचे तर या. चौकशी हा भाग आहे. तुम्ही अगोदर सस्पेंड करून मग चौकशी लावायला पाहिजे. आपल्याला सांगितलं आपण सस्पेंड करून मग चौकशी लावायला पाहिजे. आम्ही प्रशासनामध्ये आम्ही बघितलंय, पहिल्यांदा सस्पेन्शन केलं जातं मग चौकशी लावली जाते. आपण चौकशी लावली आणि ती माणसं त्याच मुद्द्यावरती यायचं आहे. त्यांच्यावर काही गुन्हा दाखल केला काय नाही. आपण आपल्या पद्धतीने आपण साहेब सस्पेंड करा, आम्ही इथे बसून राहतो. तुम्ही सांगा आम्हाला किती दिवस बसायचंय, तर आम्ही बसून राहतो. आम्ही राहतो बसून, तुम्ही आमच्या निघत नाही. आपण आपल्या ऍक्टिव्हिटी करा, आम्ही शांतपणे बसून राहतो. आम्हाला कुठल्याही तुमच्या कामात अडथळा आणायचा नाही. आम्ही बसून राहतो, आम्हाला उपाशी ठेवा इकडे. आम्ही बसून राहतो, चहा देऊ नका, पाणी देऊ नका. तुमची चौकशी 15 दिवस, आम्ही 15 दिवस इथे बसून राहतो. त्याच्याशिवाय साहेब दुसरा मार्गच नाहीये. आपल्याला सांगितलं आपण साहेब, आमच्या किमान एक मागणी तर तुम्ही मान्य करा की त्यांचं चौकशी होईपर्यंत तर सस्पेंड करा. ही खूप बेसिक मागणी आहे. जीआरचं उल्लंघन केलंय त्यांनी, शासनाच्या नियमांचं उल्लंघन केलं. तुमच्या अधिकार क्षेत्रात आहे की तुम्ही तोपर्यंत तर 15 दिवस त्यांना सस्पेंड करू शकता. हे आम्ही एवढं बेसिक मागणी पण घ्यायची नाही तुमच्याकडे. फक्त आम्ही 2 ओळीचं लेखी आणायचं, निवेदन द्यायचं, 2 फोटो काढायचे की तुमच्याकडे मागणी केली. म्हणजे आमच्या भावना पण काय नाही, आम्ही पण संवेदना आहे, प्रशासन पण संवेदना. किमान 15 दिवस तुम्ही चौकशीला दिले आणि 15 दिवसाच्या चौकशीची पण गरज नाही आहे साहेब. ते खूप बेसिक आहे. तुम्ही 4 आणि 5 दिवसाचं एमर्जन्सी बेसिसवरती ते करायला पाहिजे. किंवा ही चौकशी मला पुढच्या येणाऱ्या हप्ता सोमवार मंगळवारी द्या. 15 दिवस कशाला लागते? 15 दिवसांनी पण आणि तोपर्यंत 6 दिवस तुम्ही त्यांना सस्पेंड करू शकत नाही. तुम्ही 6 दिवसाचं एक पत्रक काढा की आठवडाभर बाबा तुम्ही इथे येऊ नका. म्हणजे तिथली कागदपत्र असतील, तिथे मिळणाऱ्या गोष्टी असतील. एखादा मला ज्याला क्लर्क असेल त्याला कुठलं कागद पाहिजे, नसतेची पाणी पाहिजे, प्रशासकीय बजेट काय मंजूर झालं, हे काय मंजूर झालं, त्याच्या कॉपीज या सगळ्या हद्दीत राहणार उपायुक्तांचं, शिक्षण अधिकाऱ्यांचं. आणि एखादं ऍडिशनल किंवा डीएमसी गेल्यानंतर ते पहिला कोणाचं ऐकणार साहेब? जो एज्युकेशनचा डीएमसी त्याचा ऐकणार. मी पण साधा समजा क्लर्क आहे तर मी कोणाचं ऐकणार? जे चौकशीला आले त्यांचं ऐकणार की मला रोजचं ज्यांच्याशी देणं घेणं त्यांचं ऐकणार? इतकं बेसिक आहे साहेब. तोपर्यंत तुम्ही आठवडाभर तर ठेवा त्यांना सस्पेंड. ती तर मागणी आमची मान्य करा. नाही साहेब, आम्ही रिझल्ट घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. आपण असं उत्तर देऊ नये ना, आमच्या कारभार का करताय साहेब? मी म्हणूनच आम्ही अत्यंत शांतपणे आलो. आम्ही कालच्या सारखं आम्ही बाकीच्यांनी गोंधळ घातला तसा गोंधळ घातलेला नाही. एवढ्या विषयावर सुद्धा आम्ही बाहेर आंदोलन केलेलं नाहीये, कुठंच आंदोलन केलं नाही ना, कुठल्या पुतळ्याची जाळपोळ केली. काल परवा इथे जी मंडळी आली होती ती वेगळ्या पद्धतीने आली. आम्ही शांतपणे आलो 4 दिवसानंतर. अहो साहेब, भेट झाली पण त्यांनी केलं ना, प्रशासनाचा पुतळा जाळला ना. आम्ही अजून आमच्या संवेदना तेवढ्या ठेवल्या जागरूक. म्हणजे तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही महापालिका प्रशासनाला वेटीस धरावं, उद्यापासून सगळ्या प्रशासनाला टाळं टोकावं. तुम्ही जर आम्हाला आमचे मार्ग खुले सांगताय तर उद्यापासून गोंधळ होणार. मग तुम्ही सांगा, आम्ही आमची संघटना या विषयाच्या मागे लावतो. साहेब, मला तुम्ही कारवाई करणार, चला आमचा विश्वास आहे. मला आता तुम्ही कारवाई होईपर्यंत त्या 2 माणसांचं सस्पेन्शन करा. नाही आपण साहेब करा, आम्ही शांतपणे बाहेर बसतो. तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आम्ही बाहेर खाली बसतो, नाही तर इथे खाली बसतो. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी बसतो. तुम्ही तो निर्णय घेतल्याशिवाय आम्ही जाणार. आपण समजूतदार आहे साहेब, आम्ही समजूतदार म्हणून शांतपणे आलो साहेब. कुठले आंदोलन नाही केले आम्ही या विषयावर. तर आमच्या समजूतदारपणाचा आपण गैरफायदा घेतो. आम्ही नियमानुसार बोलतोय साहेब. नियमाच्या काय कायद्याच्या विरोधात बोलतोय? एखाद्या खाजगी शाळेने ही घटना घडली असती तर आपण काय केलं असतं? ताबडतोब निर्णय घेतला असता. आणि आपण आपल्या सहकार्यानं वाचवतोय साहेब. हे स्पष्ट दिसतंय. 4 दिवस झाले. मुळात आपण ना त्याच दिवशी ना तिथे जायला हवं होतं, इमेजिका पार्कला घटना घडल्यानंतर. आपले डीएमसी फक्त गेले, शिक्षण उपायुक्त.
आपण साहेब जायला हवं होतं. आम्ही आयुक्तांकडून हे नाही करणार की एक मुलगा गेल्यानंतर आपण संवेदना जागरूक ठेवून तिथे गेला पाहिजे होतं, पोचायला हवं होतं. आम्ही पोहोचलो तोपर्यंत ते घटना सगळी गेली आणि तो युपीला पण पोरगा गेला. आपण जायला पाहिजे होतं साहेब. या किमान माफक अपेक्षा आहेत आमच्या आयुक्त म्हणून आपल्याकडून. जर आपल्याला वाटत असेल या पण अपेक्षा जास्त आहेत. मागच्या 2 प्रकरणावर आम्ही शांत राहील. ते गार्डनचं प्रकरण आम्ही शांत, कोपरकरण्याचं प्रकरण आम्ही शांत की चला आपल्याला वेळ दिला पाहिजे. ही तिसरी घटना आपल्या हद्दीमध्ये घडते. एक अल्पवयीन मुलगा जातोय आणि त्याच्याबद्दलची ज्या 2 प्रश्नांना आपण उत्तरं दिली तीच उत्तरं आपण आम्हाला आजही देतात. मी कारवाई सुरू केली, मी चौकशी सुरू केली. अहो चौकशी होईपर्यंत सस्पेंड करणं इतकं बेसिक तर आहे साहेब. आम्ही काय वेगळं मागतोय आपल्याकडे? चूक समोर दिसते साहेब. चूक समोर दिसते, प्रकरणात दिसते. आम्ही असंही म्हणत नाही की त्यांनी एखाद्या सांस्कृतिक ठिकाणी घेऊन गेले असेल. साहेब एक मुलाच्या मृत्यूचं प्रकरण नाही. त्यांनी आतापर्यंत 7व्या टप्प्यात, हा शेवटचा टप्पा होता, याच्यानंतर 10वीच्या मुलांना घेऊन जाणार होते. आपल्यालाही कल्पना आहे त्या राईड ज्या आहेत ना, आपण आपल्या 10-12 वर्षाच्या मुलाला त्या राईडवर बसवत नाही. आपल्यालाही कल्पना आहे. तुम्ही तुमच्या घरातला एखादा मुलगा तिथे त्याच राईडवर बसून दाखवा ज्या राईडवर आपण महानगरपालिका, बरं ही सगळी मुलं अगोदरच कुपोषित असतात. महानगरपालिकेच्या शाळेत येणारी मुलं, त्यांच्या घरी पूर्ण पंचपक्वान्न मिळत नाही, पूर्ण पौष्टिक जेवण मिळत नाही. आपल्याकडून कुठलंही पाणी आणि जेवणाची व्यवस्था नव्हती. मुलांना टिफिन आणायला सांगितलं होतं घरून. त्यांना उन्हापासून संरक्षणासाठीचे कुठचं हे दिलेलं नव्हतं. इतकी बेसिक माहिती तर आपल्याला फोनवरून साहेब मिळाली असेल, आमच्यासारख्यांना मिळाली डिपार्टमेंटमध्ये. प्रथम दर्शनी ते दोषी आहेत. कारवाई चौकशी आपण नेमली, चला आपलं अभिनंदन की आपण तात्काळ चौकशी समिती नेमली. चौकशी समितीचा पूर्ण अहवाल येईपर्यंत आपण त्यांना सस्पेंड करा. जर चौकशी समितीत ते दोषी आढळले तर सस्पेन्शन पुढे कंटिन्यू ठेवा. साहेब 2 कोटी 1 कोटी जे काही त्यांनी खर्च केला हा पैशांचा अपव्यय नाही आहे की त्या ठिकाणी नेऊच शकत नाही आपण. म्हणजे याचा अर्थ सिव्हिल मॅटर पण आहे, नुसतं सदोष मनुष्यवादाचा गुन्हा नाही, हा सिव्हिल मॅटर पण आहे की आपल्या टॅक्स पेअरच्या पैशातून 1-2 कोटीचा त्यांनी पैशांचा अपव्यय केला आणि सांस्कृतिक भौगोलिक ठिकाणीच पिकनिक न्यायला पाहिजे होती शैक्षणिक सहल, ती न नेता त्यांनी इमॅजिका सारख्या मनोरंजन करणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी नेले. म्हणजे पैसे त्यांच्याकडून वसूल केले गेले पाहिजे, पैशांचा अपव्यय केला तो गुन्हा दाखल केला पाहिजे, इथे सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. साहेब 4-5 याला कांगोर आहे या सगळ्या विषयामध्ये. साहेब तोपर्यंत तर सस्पेन्शन करा, चौकशी करेपर्यंत. नाही ऐकलं तर मी त्याला काय करू शकतो? साहेब बघा काय माहिती का, आपण न ऐकावं आम्ही अशा पद्धतीचा आपला अप्रोच असेल तर आम्ही काय करणार? आपल्याला असं आहे की आपल्याला अजिबात अप्रोच कसं वाटतं असेल तर काही नाही. हो साहेब अप्रोच असा नाही वाटणार का? तुम्ही आमच्या जागेवर तुम्हाला काय अप्रोच वाटेल की तुम्ही तात्काळ निर्णय घेतलाय? एक ते ट्विटरवर चेक कर रे अक्षय, त्यांनी दुखवटा तरी व्यक्त केलाय. साहेब आपले अधिकारी आपल्याला फसवत आहेत खाली असलेले, आणि अशा पद्धतीने या फायली मंजूर होत आहेत आणि मुलांचे जीव जातात. आपल्याला वाटतं की हे खाली खूप हे आहे. शैक्षणिक विभागातले 1 ते 2-3 जण 2 अनुकंपा तत्वावरती असलेले आणि क्लर्कच्या लेवलला तो कोण प्रत्येक आहे, पण यांनी कंत्राट घेतलेले विदाऊट टेंडर ह्या गोष्टी होतात. विदाऊट टेंडर पिकनिक निघतात आपल्याकडे. शासनाने सगळे नियम पाहिजे करून बरं अनेक शाळांना तिथे इमॅजिका पार्कला नेलं आणि आपल्या शैक्षणिक विभागाने त्याला मंजुरी दिली. आपण तात्पुरतं त्यांचं निलंबन करा, आमचं असं म्हणणं आहे. आपण निलंबन करा. आम्हाला तुम्ही कुठल्याही लेवलला रस्त्यावरच्या आंदोलनाला भाग पाडू नका, आमची इच्छा नाही. आम्हाला वाटतं हा अत्यंत संवेदनशील विषय, तो तितक्या संवेदनशीलपणे हाताळला गेला. आपल्याकडून आत्ताच्या आत्ता हा निर्णय झाला पाहिजे. इथे बसायचंय, बाहेर बसायचंय. साहेब आपण हे आम्हाला आंदोलन करायला काय करते मला कळत. मला भेटायला वेळ मागितली, भेटायला वेळ दिली, फोनवर बोलला, फोनवर चर्चा झाली. पण जर अशा पद्धतीने म्हटलं की आम्ही उठणार नाही असं झाल्याशिवाय साहेब आपण 6 मागण्यांपैकी आमची एकही मागणी पूर्ण करणार नसेल तर आम्ही निवेदनं घेऊन फक्त आपली वेळ घ्यायची, निवेदनं द्यायची. त्याच्यानंतर ना त्या दिवशी काही होणार नाही, आपण काही शब्द देणार नाही आणि आपण आमच्याकडून ही अपेक्षा करायची की आपण वेळ मागितली तर फक्त निवेदन द्या निघा.
साहेब हे कसं होऊ शकतं? याच्या अगोदरचा विषय हा एखाद्याच्या मृत्यूशी संबंधित नव्हता. आम्ही त्याला वेळ दिला, आम्ही निवेदन द्यायचो आणि जायचो. आता आपली 10वी ते 20वी भेट असेल त्यावेळेला तुम्हाला सांगा, आम्ही एखाद्या विषयावर प्रेशर दिला आपल्याला, कुठल्या विषयावर असं बसून राहिलो ठाणमांडवट. आज जर मुलगा जर 13-14, साहेब मला माझा मुलगा दिसला, मी तुम्हाला सांगतो माझा मुलगा 13-14 वर्षाचा, मला माझा मुलगा दिसला त्याच्यामध्ये, म्हणून माझ्या संवेदना जागरूक आहेत, म्हणून या विषयाचा मी पाठपुरावा केला. मी कधीच कुठल्या गेल्या विद्यार्थी सेना सोडल्यापासून अशा एखाद्या शैक्षणिक विषयात हात नाही घातला. जीव जातो एखादा, नैतिकता म्हणून प्रशासनाच्या उपायुक्तांनी, आपल्या शैक्षणिक उपायुक्तांनी आणि शिक्षणात स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे. स्वतः चौकशी समितीला सांगून तोपर्यंत आमचं सस्पेन्शन करा. 13-14 वर्षाची मुलं जात आहेत आणि याच्याबद्दलच्या संवेदना महापालिका अधिकाऱ्यांच्या जर हे नसेल तर मुरदाड लोक आहेत तुम्हाला सांगा. आणि अशा मुरदाड लोकांचं नेतृत्व साहेब आपण करताय. ही अशी लोक आहेत की ज्यांना स्वतःचं मूळ दिसत नाही त्याचं. हे सगळे माझ्या वयाचे असतील जे असलेले अधिकारी, मग यांची 10-12, 13 वर्षाची मुलं हे झाल्यानंतर यांनी आकाश पाताळ एक केलं असतं साहेब, आकाश पाताळ एक केलं असतं. या मंत्र्याला फोन कर, त्या मंत्र्याला 2 पक्षांना सांगून आतापर्यंत तोडफोड झाली असते प्रशासनात. आम्ही अजूनपर्यंत कॅबिन मध्ये सुद्धा गेलो शिक्षण उपायुक्तांना. काय? कारण आम्हाला लोकशाहीचे सगळे मार्ग माहिती. हा लोकशाहीचे सगळ्या मार्गानंतर जर आपण नाही ऐकला, निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो साहेब, इथली कॅबिन शिक्षण उपायुक्तांनी पोडाला गाड्यानं काय सगळ्यात पुढे असेल. मी तुम्हाला आता सांगतो, जर तुम्ही जर निकाल नाही लावला, आम्ही शांतपणे आता आलोय, शांतपणे आंदोलन करणार, जाणार पण शांतपणे. आज कुठलं आंदोलन हिंसक नाही होणार, पण आमच्यावर गुन्हे दाखल करायचे असेल तर करा. पण तुम्हाला साधं इतकं 6 मागण्यांपैकी 1 मागणी आम्ही साहेब तुम्हाला सांगतोय की तुम्ही त्यांचं तात्पुरतं सस्पेन्शन करा. ही गोष्ट सुद्धा होणार नसेल तर आम्ही 6 मागण्या करायच्या, तुमच्याकडे यायचं, शासनाचे नियम तुडवलेत हे आपल्याला कल्पना आहे प्रथमदर्शनी, आणि तुम्ही आम्हाला सांगायचं आम्ही वेळ दिली होती, तुम्ही शांतपणे आला शांतपणे. असं कसं होऊ शकतं साहेब? तुम्हाला स्वतःला हे वाटत नाही की अरे खूप गंभीर झालं ही गोष्ट? बाकी सगळं मी सांगतो साहेब, रोड अर्धा करा, छोटा करा, मोठा करा, काय कुठून करा, इंजिनियर विभागाने काय करायचं ते करा. आम्ही कधी आलो नाही आपल्याकडे इतक्या तीव्रपणे. आम्हाला आमची मुलं दिसतात त्या ठिकाणी. म्हणजे उद्यापासून गार्डनमध्ये आम्ही एखाद्या पोराला पाठवायचं नाही का? तर त्या पाण्याच्या टाक्या रिकाम्या असतात, त्याची झाकणं नसतात, त्याला वर लावलेलं नसतं, पोरगा मरणार. वाशीमध्ये तो पोरगा मेला, आपण त्याच्या घरी गेला नाही गेला. कोपर घराण्यामध्ये एक पोरगा मेला. काय? कारण या सगळ्या बिल्डरने पत्रे लावलेले नव्हते. आपण त्याच्या घरी गेलात नाही गेला. सांगपाड्या जुईनगरला झालं साईडवरती, आपण घरी गेलात नाही गेला. त्यांना काय मिळालं, काय मिळालं नाही. त्याची चौकशी समितीचा अहवाल कुठे आहे, काय आहे, काय ट्विटरवर टाकत नाही आपण त्या चौकशीचा अहवाल. हा पोरगा इकडे गेला, आपण गेला तिथे भेटायला नाही गेला, आणि आपण म्हणतोय की आम्ही शांतपणे यायचं आणि जायचं साहेब. आपण पालकात साहेब ह्या महापालिकेचे, आम्ही आपल्याला पालक म्हणून विचारतो. तुमचं हे पद आहे फार जबाबदारीचं आहे सर. तुम्हाला जी खुर्ची दिली ना शासनाने, फार जबाबदारीची खुर्ची दिली आणि तुम्ही निर्णय पण जबाबदारीनेच घ्यायला पाहिजे. मग मी तुम्हाला चेअर समोर निर्णय घेतला आणि तुम्ही एक बेंचमार्क सेट करा, एक बेंचमार्क सेट करा. तुमच्या हाताखालची माणसं यांना सुद्धा भीती वाटली पाहिजे की ते चुकले तर तुम्ही शिक्षा देताय. तात्पुरते तुम्ही सस्पेन्शन करा, मी चौकशी देतो. हा अद्दल घडणार, अद्दल घडणार साहेब. तुम्हाला सांगा, तुम्ही नाही करत, आम्ही शांतपणे बसलोय, बाहेर बसतो, तुम्ही निर्णय घ्या. पण अगर तुम्ही आम्हाला इथून जाता जाता तुम्ही किमान सस्पेन्शनचा चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंतचा निकाल द्या. मी तुम्हाला सिरियसली सांगतोय, तुमच्यातल्या माणसाला जागवा, तुमच्यातलं प्रशासन बाजूला ठेवा. आम्ही आमच्यातलं राजकारणी आज बाजूला ठेवले. माणूस म्हणून आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही सस्पेन्शनचं साहेब ताबडतोब काढा. आम्ही तोपर्यंत थांबतो, आपण निर्णय घ्या, आम्हाला परत बोलवा. जर आपल्याला नाही करायचं असेल आपण आमच्या समोर निघून जा, आम्ही बसून जातो साहेब. आम्ही काही शनिवार रविवार घरी बसणार आहे, आम्ही पोलीस स्टेशनला बसतो. दुसरं काय होणार आहे अजून आमच्यावर? आम्ही थांबतो साहेब, आपण निर्णय घ्या 10व्या मिनिटात. आम्हाला अपेक्षा आहे आपल्याकडे. आपण बसूया बाहेर. हे काढायचं ना, फक्त घोषणा देऊ नका. तात्पुरतं अजून तरी पाहिजे.
तुम्ही पकडलं की दिसलं पाहिजे. देसाई, पुढे पुढे सचिन कुठे आहे? तो नायडू म्हणून घे. नायडू इकडे या, राईटला. हातात घ्या ना तुमच्या खाली बसले. ऐक ना, काय म्हणतो घेतले ते बाहेर दुसरीकडे जाण्याचा मार्ग नाही ना. हा नाही विचारतो, आपल्याला विचारलं, आमचा आयुक्त आहे ना. थोडं हे वर दाखवा, वर. आपली जर मागणी मान्य नाही झाली तर आपल्याला गोष्ट तात्पुरतं शांतता. मग ठोकशाही. पुढे सरकू का? बसायला मिळेल तुम्हाला सगळ्यांना. अहो बंद बस करा आता, कशाला कामं करता? थांबा, त्या पोराचं काहीतरी होऊ द्या. काय तुम्हाला तेच पडले सगळं? तुमच्या रस्त्यावरून बनवलेल्या रस्त्यावरून मेल्यानंतर तुम्ही जागे होणार सगळे. साहेबांची तब्येत बरोबर नाही, ऐकतं सगळ्यांची. सावरण झालंय पण बाकी नाही ना. म्हणजे ती माहिती दिली, फक्त माहिती दिली पत्रकारांना, ती बाकी दुखवटा काय नाही. काय रे? नाही ना काहीच. बसा बसा, उभा नका राहू, बसा ज्यांना शक्य.